चला तर मग जाऊया. गणपती बाप्पा मोरया. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. श्री साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवराय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत खोत या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल सेट ठेवून व्हिडिओ सगळ्यात आधी पहा आणि लाईक, शेअर्स आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, आज आपण जाणार आहे भिवंडीला. भिवंडीला माझ्या भाच्याची मुंज आहे, तर त्या मुंजेला आपण जाणार आहे. तिथून परत रिटर्न अंधेरीला माझ्या बहिणीच्या धीराचं लग्न आहे, त्या धीराच्या लग्नाला जाणार आहे. तर संध्याकाळी आमच्या एका गावाल्याचं लग्न आहे, म्हणजे माझ्या आईच्या गावातलं आहे. तसा माझ्या मामाचाच मुलगा लागतो, त्याचं लग्न आहे, त्या लग्नाला आपण जायचं आहे. तर असा हा मी सहपत्नीक म्हणजे माझ्या बायकोबरोबर या कार्यक्रमाला जाणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये असाल. तर मुंज म्हणजे काय? मुंज म्हणजे याबद्दल मला थोडीफार माहिती आहे, ती माहिती मी तुम्हाला देऊ शकतो. उपनयन व्रतबंध हा 13वा संस्कार आहे आणि त्याला व्यावहारिक भाषेत मुंज असे म्हणतात. तर मुंज म्हणजे काय? ज्यावेळी हे मूल मोठे होत असते, वडिलांबरोबर बाहेर जायला लागते आणि आजूबाजूच्या काही गोष्टी घडतात, ते त्याला आता हळूहळू समजायला लागतात. तो बघत असतो, त्याला व्यवहार समजत असतात, त्याला इतरांशी देवाणघेवाण समजत असते आणि ही देवाणघेवाण त्या व्यवहाराची त्याच्या ज्ञानात भर पडावी आणि त्याची ओळख अजून व्हावी, त्यासाठी अक्षरांची ओळख झाली पाहिजे अशी शास्त्राला अपेक्षित असते. आता ही ओळख काय करणार? तर त्याच्या समजुतीमध्ये वाढ करणार, म्हणजे त्याला ज्ञान होणार का? तर तसं नाही, त्याला ज्ञान होणार नाही, कारण ज्ञानी होण्यासाठी कोणीतरी गुरुची गरज असते. त्याची माता ही त्याच्यासाठी देव असते आणि पिता हा त्याचा पहिला गुरु असतो. त्याच्यामुळे तो पिताबरोबर बाहेर पडतो. पण तो पिता सर्वज्ञानी असू शकतो का? तर असं शास्त्राला अपेक्षित नाही. म्हणून जो कोणी सर्वज्ञानी आहे त्यांनी त्याला मार्गदर्शन करावे आणि पुढच्या गोष्टी व्यवस्थित शिकवाव्या. त्याचा वेदाभ्यास सुरू व्हावा, त्याला संपूर्ण जगाची ओळख व्हावी, त्याचबरोबर संपूर्ण जगाचे ज्ञानसुद्धा व्हावे. म्हणून हा संस्कार अत्यंत गरजेचा आहे असे शास्त्र म्हणते. या संस्कारामुळे तो ब्रह्मचर्य या आश्रमात पदार्पण करणार आहे. आणि हा आश्रम काय करतो? तर तो तुम्हाला ब्रह्माचे ज्ञान करून देतो आणि तुम्हाला ब्रह्म आचरणात आणायचे कसे हे ते शिकवतात. ब्रह्मचर्य हा शब्दच शास्त्रात असा अपेक्षित आहे, ब्रह्म आचरती इति. म्हणजे काय? तर ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्माच्या ज्ञानाने जो कोणी जगत आहे, ब्रह्माचा जो कोणी आचरण करतो आहे तो ब्रह्मचारी. आता आपला पाल्य हा ब्रह्मचार्याच्या आचरणात प्रवेश करणार, म्हणून त्याला सगळी बंधने लागू होतात, त्याला सर्व काही ज्ञान प्राप्त होईल असे शास्त्राला अपेक्षित असते. हा संस्काराला शास्त्राने उपनयन किंवा व्रतबंध असे म्हटले आहे. तर आपण इथे आलेलो आहे. इथे सामूहिक उपनयन संस्कार म्हणजे सामूहिक आणि सोबत गणपती बाप्पाचा वरती फोटो आहे बघा, मस्त असे सुंदर. प्रत्येक पायरीवरती रांगोळी काढण्यात आलेली आहे. हा सामूहिक पद्धतीने मुंज सोहळा आहे. म्हणजे बरेच परिवार इथे असतात आणि त्यांची मुंज सोहळा होते. त्यांचे पालक आणि तो बटू असे त्यांचा हा मुंज सोहळा असतो. हे त्यांचं ऑफिस आहे, दैवज्ञ ज्ञाती समाज ट्रस्ट भिवंडी. इथे सामूहिक पद्धतीने मुंज सोहळा केला जातो आणि
अनेक परिवार येतात. समोरच माझी बहीण, माझी भाऊजी आणि माझा भाचा बसलेला आहे. तर ही मुंज सोहळा चालू झालेला आहे. मुंज सोहळ्याचे विधी करत आहे आणि हा सोहळा कसा पार पडणार आहे बघा. आपण या सोहळ्याचा लाभ घ्यावा. या विधी चालू आहे आणि माझ्या भाच्याला आशीर्वाद द्यावे. सुंदर असा सामूहिक पद्धतीने हा मुंज सोहळा इथे भिवंडीला दैवज्ञ समाज मंदिर हॉल यामध्ये सादर केला जातो. मांडी घालून तपायचं आहे. उभं राहायचं नाही.
लग्न सोहळा पार पडल्यानंतर आम्ही तिथून निघालो, कारण आम्हाला ऑलरेडी 2 लग्न अटेंड करायची होती. तर एक लग्न तर लागून झालेलंच असेल, पण आम्ही त्या हॉलवर आता पोहोचणार आहे अंधेरीला, आणि एक त्याच्यानंतर संध्याकाळी लग्न आहे. रिसेप्शनच्या वेळेत आम्ही हॉलवर पोहोचलो आणि रिसेप्शन चालू होते. त्यानंतर आम्ही संध्याकाळी दिनेश मांजरेकर माझ्या आईच्या गावातले यांचा लग्न सोहळा पार पाडत होता, तिथे आम्ही पोहोचलो. Hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild.
afternoon, we lay awake in bed. We laugh so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky just to. धन्यवाद मंडळी, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. मी आता आपली रजा घेतो.